नमस्कार. वाढोणा खुर्द ग्रामपंचायत 15वा वित्त आयोगामध्ये वाढोणा खुर्दमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून 15वा वित्त आयोगामध्ये बराच काही असा भ्रष्टाचार केलेला आहे असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही डेप्टी सीओ यांना एक तक्रारी अर्ज देऊन यांची चौकशी लावण्यात आलेली आहे. त्या चौकशीच्या संदर्भामध्ये विस्तार अधिकारी उदगीर पंचायत समितीचे या ग्रामपंचायतला भेट देऊन सविस्तर असा खातेनिहाय चौकशी करून त्यांनी अहवाल पंचायत समितीला सादर केलेला आहे. त्या अहवालामध्ये 1 करोडच्या वरून रक्कम ही सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून अपहार केलेली आहे. ही अपहार केलेली रक्कम तात्काळात भरण्यात यावी अशी BDO साहेबाला आम्ही विनंती केली. त्यांच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल करा असेही विनंती केलेली आहे. 3 तारखेला विस्तार अधिकारी यांनी अहवाल दाखल केले असताना देखील आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. BDO साहेब, संबंधित अधिकारी किंवा यांच्यावर कुणाचा दबाव आहे का काय आहे, काय संशय आम्हाला वेगळा वाटत आहे आणि यांना एवढी सूट का देत आहेत. शासनाची रक्कम अपहार केलेली आहे. या शासनाची रक्कम यांनी ताबडतोब वसूल करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण आमच्या गावात असा एवढा विकास झालेला नाहीये. एक काम 3 खात्यातून दाखवत आहेत. 1 नंबरच्या खात्यातून तेच काम, 15व्या वित्त आयोगाच्या खात्यातून तेच काम, इतर खात्यातून आमदार फंडातून आलेलं तेच काम, अशा पद्धतीचे दाखवून MB नाहीत, रेकॉर्ड नाहीत. BDO साहेब चौकशीला आले होते. ग्रामसेवक त्यांना कुठलेच रेकॉर्ड दाखवलेले नाहीत. आमच्याकडे हे सगळं सबूत आहे. यानंतर काय होईल हे आम्ही बघूया. आणि पंचायत समिती संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना अशी एक विनंती आहे. आज दिनांक 16 जुलै 2026 या दिवशी यांच्यावर गुन्हे दाखल झाले ठीक, नाहीतर 2 दिवसात वाढोणा पाटीवर आम्ही रास्ता रोको करूत. आम्ही शासनाची फसवणूक करणारे पैकी नाही, शासनाला मदत करणारे आम्ही आहोत. वाढोणा खुर्द मधले हे सगळे सुजान गोरगरीब जनता आहे. यांना सरपंच आणि ग्रामसेवकांनी फसवलेलं आहे. हे फसवणूक शासनाने काढली पाहिजेत अशी आमची विनंती आहे. नमस्कार, मी विनायक सदाशिव सोमवंशी, वाढोणा खुर्द बौद्ध समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि मला हे 2 दिवसापासून घोटाळा झालेला समजलं. ज्यावेळेस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी BDO साहेब आले त्यावेळेस मी सहज राऊंड मारले असता त्या ग्रामपंचायतीमध्ये एवढा घोटाळा झाला म्हणून समजलं. तरी ती खसून चौकशी केली. त्यावेळेस असं निष्पन्न झालं ते खरोखर हे दोषी आहेत. आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि BDO साहेब यांनी चौकशी करत असताना ग्रामसेवकांनी टाळाटाळाचे उत्तरं दिले. डॉक्युमेंट वगैरे काही दाखवले नाहीत. तर आणि त्याने काय केले, बाकीचं चौकशीमध्ये करत असताना त्यांचे जे दाखवलेले बिलं आहेत एकाच वेंडरकडून दाखवलेले आहेत. कुठलीही काही जरी घेतलं तरी एका वेंडरकडून दाखवलेले आहेत. हे खरोखरच हे फसवणुकी जे आहेत असं सिद्ध झाल्यानंतर विस्तार अधिकारी व त्यांची टीम यांनी सगळे हे गुंडाळून जाऊन हे सगळं खोटं आहे, याच्यामध्ये तथ्य नाही पंचनामा करण्यामध्ये असं गुंडाळून घेऊन गेले. आणि त्यांच्यावर गेल्या असता तिथं त्यांनी कारवाई करतो म्हणून इथून आश्वासन करून गेलेले आहेत. गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे का प्रेशर आला असेल ना काहीतरी आहे. 2 दिवसाची अवधी मागितली काहीतरी त्यांनी डॉक्युमेंट दाखवतील काय म्हणून आणि त्यांनी काही पुरावे दाखवतील म्हणून त्यांच्यानं काही सिद्ध करणं झालं नाही. मग आता त्यांनी जरी 2 दिवसामध्ये उद्याचा दिवस गुन्हा दाखल नाही झाला तर वाढोणा खुर्द संबंध वाढोणा खुर्द वाढोणा पाटीलला रस्ता रोको करणार आहेत आणि 100% न्याय मिळणार आहेत. आता जरी न्याय मिळालं तर 100% गावामध्ये न्याय मिळून जाईल आणि सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताची जर ह्यांना गुन्हा दाखल झाला, येणाऱ्या भविष्यामध्ये येणारी ग्रामपंचायत सर्व टीम आणि चांगलं स्वच्छ निर्मळ मनाने कामं करतील. आणि ह्याचा या गावचा एक वसा म्हणून एक उदाहरण म्हणून संबंध उदगीर तालुक्यामध्ये याची ठसा उमटेल आणि प्रत्येक गावामध्ये असं सिद्ध होईल. होणारा भ्रष्टाचार टाळण्याचा प्रयत्न होईल आणि सर्वांनी सूक्ष्मदर्शीने कामं करतील. दिलेल्या बजेटमध्ये सगळं त्यांनी गावचा विकास करतील आणि सगळ्याला हे न्याय मिळवून देण्याचं कारण हा उदाहरण म्हणून आहे. आणि प्रत्येक गावामध्ये काय होईल आम्हाला माहित नाही, परंतु इथं झाल्यामुळं अख्खं गाव संबंध उदगीर तालुका चांगल्या प्रकारे काम करतील आणि सर्व कुठेही भ्रष्टाचार होणार नाही एवढं मी सांगतोय. शक्यतो जे योग्य ते आहे
जे तुम्ही सिद्ध करून दाखवला ते त्यांना न्याय मिळवून द्यावं आणि जे भ्रष्टाचारी आहेत दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ते कारवाई